हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. आणि स्वामी तुमच्या जीवनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा, तुमच्या मनोवांछित इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू देत. आणि जे काही विघ्न आहेत त्या विघ्नांचा समूळ नाश होऊ दे अशी मनोमन प्रार्थना करते. कारण आता सध्या पितृपक्ष चालू आहे. या पितर पंधरवड्यामध्ये आपल्याला जेवढं शक्य आहे त्या प्रकारे आपण दान करायचं आहे जास्तीत जास्त. आणि जे गरजवंत आहेत त्यांची मदत करायची आहे आपापल्या कुवतीप्रमाणे. जर एखादा दिसला तुम्हाला, तुम्ही मेडिकलमध्ये वगैरे गेलात आणि तिथं एखादा गरजू व्यक्ती तुम्हाला जर दिसला, मेडिकलमध्ये औषधं वगैरे घ्यायची आहेत त्याला, पण त्याच्याकडं पैसे नाही आहेत किंवा पैसे नसल्या कारणाने तो कमी औषधं गोळ्या घेत आहे, असं लकीली तुमच्या नजरेस जर पडला एखादा व्यक्ती, तर तुम्ही निश्चितच त्यांना गोळ्या औषधं घेऊन द्या, मदत करा त्यांना. किंवा मग किराणा मालाच्या दुकानात तुम्ही गेलाय आणि एखादे गरीब व्यक्ती वगैरे जर दिसले तुम्हाला, तर ते आतपाव पावशर असं धान्य घेत असतील किंवा डाळी वगैरे काय असेल ते सामान घेत असतील, तर त्यांना तुम्ही घेऊन द्या तुमच्या ऐपतीप्रमाणे, निदान अर्धा अर्धा किलो तरी. पण जेव्हा तुमच्या प्रत्यक्षात नजरेत पडतात या गोष्टी एखाद्या वेळेस आणि मग नंतर तुम्हाला वाटतं, अरे त्या व्यक्तीला मी जर मदत केली असती तर माझ्या म्हणजे हातामध्ये होतं ते, मी करू शकत होतो, असं वाटण्यापेक्षा जर दिसलं समोर, कदाचित पित्र तुमची परीक्षा पण बघत असतील अशा वेळेस. म्हणून अशी संधी अजिबात सोडू नका. कारण मला देखील एकदा दोनदा मी जेव्हा दुकानात गेले तेव्हा अशा गोष्टी बघायला मिळाल्या किंवा माझ्यासोबत घडल्या. त्याच मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत, की तुम्ही असं जर दिसलं तर तुम्ही नक्कीच हा अनुभव घ्या. किती मनाला छान वाटतं, किती शांत वाटतं मन. या पितृपक्षात तर आपण सर्वजण पितरांना तर्पण करतो. परत आपण नैवेद्य वगैरे जे आहे त्यांना जेवू घालतो. पितृदोष लागू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो, की आपली परिस्थिती अजून चांगली होऊन आपल्याला पितरांचा आशीर्वाद भेटावा यासाठी. यासाठीच मी तुम्हाला एक महान असे दान सांगितले होते, जे तुम्ही करायचं आहे 5-6 वस्तूंपैकी कोणतेही. पण काही कारणामुळे तो व्हिडिओ अर्धवट आला होता, टेक्निकल एररमुळे. मी तो पुन्हा तुम्हाला अपलोड केला होता, कम्युनिटी पण तशी टाकली होती. पण काही जणांना अर्धवट व्हिडिओ पाहिल्यामुळे अनेक शंका निर्माण झाल्यात. तर आपल्या चॅनलवर जाऊन जरूर तुम्ही तो व्हिडिओ बघा. हा पितृपक्ष संपण्यापूर्वी एकदा जरी तुम्ही हा उपाय करू शकलात तरी सोन्याहून पिवळा आहे. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडं, आजच्या विषयाकडं वळूया. कारण आज संकष्टी चतुर्थी आहे. याशिवाय चतुर्थी श्राद्ध आहे, भरणी श्राद्ध आहे. तर यामध्ये नेमका आजच शनिवार देखील आहे. ज्या शनिवारी आणि मंगळवारी मी तुम्हाला खास करून दान सांगितलेले आहेत, महादान, तर त्याचाच आज दिवस आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा आज आणखी एक असा गुप्त उपाय करायचा आहे तो सांगत आहे. पूर्ण परिवाराला मिळून करायचा आहे हा उपाय. संध्याकाळच्या वेळेला केलात तरी चालणार आहे, दिवस मावळल्यानंतर. तर बघूया आपला काय उपाय असणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीनच असताल आणि अजून सबस्क्राईबच केलेलं नाही आहे, तर जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजे नवनवीन जे व्हिडिओ येतात माझे किंवा नोटिफिकेशन येतात ते तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. आता आपण पितृपक्षामध्ये आणखीन गोष्टी बघणार आहोत, ज्या आपल्याला करण्यासाठी शक्य अशा आहेत. खास करून ह्या पितृपक्षामध्ये 2 शनिवार आपल्याला मिळालेले आहेत. तर हे दोन्ही देखील शनिवार आपण अजिबात वाया घालवायचे नाही आहेत असं म्हणता येईल. कारण शनिवारी जो आहे आणि मंगळवारी जे आपण करणार आहोत उपाय, ते अगदी आपल्याला म्हणजे क्षणभरातच रिझल्ट देणारे ठरतात. म्हणून जे 2 मंगळवार आहेत किंवा 2 शनिवार आहेत, तेव्हा जरूर जे मी तुम्हाला सांगत आहे त्यापैकी एक तरी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा किंवा निर्णय घ्या तसा. आणि याशिवाय शनिवारी या वर्षात मंगळ ग्रहाचा खास करून आपल्याला उपाय करायचा आहे. म्हणून मी आता तुम्हाला सांगते की 21 तांब्यांचे शिक्के, जे तांब्याचे शिक्के मिळतात, ज्याला मधोमध छेद असतो बघा गोल, त्या प्रकारचे शिक्के आपल्याला मिळतात. तर ते आपल्याला 21 घ्यायचे आहेत. 21 घेऊन तुम्ही ते घरी यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते आपल्या डोक्याभोवती 21 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायचे आहेत. आपल्या स्वतःभोवती अँटी क्लॉकवाईज फिरवायचे आहेत. आता यामध्ये हे शिक्के कुठे मिळतील ते तुम्हाला मी सांगते. आपण जिथं पूजा सामग्री घेतो
तिथे नक्कीच मिळतात पूजा सामग्रीच्या दुकानात. 2-4 ठिकाणी विचारा. कारण यामध्ये लगेच मिळत नाहीत हे शिक्के किंवा कोणी लगेच देण्यासाठी अगदी सहज तयार होतात, तर कोणी देत नाहीत. किंवा मग ऑनलाईन ऑर्डर करून ठेवू शकता. पुढच्या शनिवारी उपाय करता येईल असा. आणि 21 जर नाही मिळाले तरी 11 तरी निदान तुम्ही आणायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 8, 11 किंवा 8 असे शिक्के तुम्ही घेऊन यायचे आहेत. यापैकी जेवढे तुम्हाला शक्य आहेत, शक्यतो तर 21 तांब्याच्या शिक्क्यांचा हा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा तोच प्रयत्न करायचा आहे. आणि जवळ तुमच्या नदी वगैरे असायला हवी आहे. वाहतं पाण्याचा प्रवाह जर जवळपास तिथल्या तिथे कुठे असेल, तुम्ही गाडीने वगैरे जाऊ शकत असताल, तर जरूर जा. सुरुवात पहिल्यांदा आपल्याला प्रवाहित पाण्यामध्येच करायचे आहेत ते. जे जल असतं, नदी कशी लांब, लांब, लांब वाहत जाते आणि आपण केलेला जो पण उपाय आहे तो आपले दोष, आपले त्रास, संकट, नदी स्वतःबरोबर लांब, लांब आपल्यापासून प्रवाहित जे पाणी आहे वाहणारं, त्यामध्ये घेऊन जाते, अशी त्यामागची धारणा असते. तर आता हे 21 शिक्के 21 वेळा आपल्या स्वतःभोवती अँटी क्लॉकवाईज डोक्याभोवती असे हाताने फिरवून आपल्या घरातल्या प्रत्येक मेंबरवरून देखील फिरवायचे आहेत. मग लहान असू देत मुले, मोठी माणसं असू देत, सगळ्यांवरून तुम्हाला हे शिक्के फिरवून घ्यायचे आहेत. एका पाऊचमध्ये टाका किंवा एका कागदामध्ये तुम्ही पुडी बांधू शकता. या सर्व गोष्टींसाठी आपल्याला जो पण काही मंगळाचा त्रास आहे, मंगळ ग्रहाचा, पितृदोषामुळे आजारपण आहेत, बऱ्याच जणांना BP, शुगरसारख्या समस्या आहेत, तर हा उपाय त्यांनी जरूर करा. अगदी थोडा का होईना तुम्ही हा उपाय एका शनिवारी करायचं बघा. जमले तर दोन्ही शनिवारी करा. पण हे जे आहेत शिक्के, ते शिक्के जर नाही मिळाले, तुमची परीक्षाच झाली किंवा शिक्केच मिळाले नाही, तर मग काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते ह्या शनिवारी. पण शिक्क्यांची व्यवस्था करून पुढच्या शनिवारी तुम्ही या शिक्क्यांचा, तांब्यांच्या खास करून उपाय नक्की करायचा आहे. कारण अतिशय जबरदस्त असा उपाय आहे हा. गुप्तपणे करायचा उपाय आहे. कोणाला सांगत बसायचं नाहीये. घरातल्या मेंबर्सला सोबत घेऊन हे करायचं आहे. दोन्ही शनिवारी करता आलं तर अतिउत्तम. त्यापैकी जर नाही जमलं, नाणे नाही भेटले, तर या शनिवारी आजच्या तुम्ही काय करायचं आहे, 1 रुपयाचे नाणे घ्यायचे आहेत 21. 1 रुपयाचे नाणे 1चे, 5चे, 10चे तुम्हाला कोणतेही कॉईन मिळतील ते घ्या आणि दोन्हीपैकी तुम्ही काय करायचं आहे, कोणत्याही शनिवारी जसं तुम्हाला जमणार आहे त्याप्रमाणे घरातल्या सगळ्यांवरून, लहान मोठी माणसे सगळ्यांवरून उतरून 21 वेळा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तुम्हाला. नाही भेटलं वाहतं पाणी, तर तुम्ही एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली शनिवारीच बरोबर तुम्ही हे जे नाणे आहे तिथं ठेवायचं आहे. शनिवारी केलेला उपाय कधीही फेल जात नाही. त्यामुळे हा दिसताना साधासा वाटणारा उपाय पण खूपच चांगल्या प्रकारे रिझल्ट देणार आहे तुम्हाला. आणि हा रिझल्ट माझ्या परिवारातील, स्तुतीज मराठी कॉर्नर या परिवारातील सगळ्यांनी घ्यावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. नाही भेटलं या शनिवारी, पूजा सामग्रीच्या दुकानात भेटतातच भेटतात, त्यात काही शंका नाही आहे. पण नाहीच भेटलं तर ऑनलाईन लगेच ऑर्डर करून ठेवा, जेणेकरून पुढचा शनिवार येण्याअगोदर आपल्याला हे शिक्के आपल्या घरात आलेले असतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओमध्ये काही समजलं नाही, शंका जर असतील, तर नक्की तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता की तुम्हाला काय समजलं नाही आहे शिक्क्यांबद्दल. पण उपाय करायला अजिबात विसरू नका.